आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ट्रॅफिक रूल्स. संध्याकाळची वेळ होती आणि चिंकी बाहेर सायकल चालवत होती. चिंकीच्या सायकलच्या मागे गट्टू आणि बाबा दोघेही वॉक करत होते. चिंकी, आता शेवटचे 2 मिनिटं, मग तुझे 10 मिनिटं संपतील. मग सायकल चालवण्याची पाळी माझी आहे. हो हो गट्टू, जर तू मला सायकल चालवताना डिस्टर्ब केलंस तर मी अजून 2 मिनिटं वाढवेन. गट्टू हे ऐकून शांत होतो आणि बाबा हसू लागतात. गट्टूची पाळी येणारच असते तेवढ्यात चिंकीचा सायकलवरचा बॅलन्स बिघडतो आणि ती बायसिकल लेन मधून हटून रोडच्या रॉंग साइडला सायकल घेऊन निघून जाते. अगं चिंकी बेटा, ती रॉंग साइड आहे. पण चिंकीला बाबांचं बोलणं ऐकू येत नाही. कळत नाहीये बाबा इतक्या दुरून काय सांगतायत ते समजतच नाहीये. बाबा, असं वाटतंय की चिंकीला आपला आवाज जात नाहीये. चला आपण तिच्या जवळ जाऊ. बाबा आणि गट्टू चिंकीच्या जवळ जाऊ लागतात. पण त्या अगोदरच चिंकीला समोर कुणीतरी येऊन अडवतं. हे आणि कुणी नाही, ट्रॅफिक पोलीसवाले अंकल होते. अगं बेटा, तू बायसिकल लेन मधून सायकल चालवण्याच्या ऐवजी रॉंग साइडनी का चालवतीयस? तुला काही कल्पना आहे का हे किती खतरनाक असू शकतं? सॉरी काका, माझा तोल गेला आणि मी रस्त्याच्या ह्या बाजूला आले आणि मला नव्हतं माहिती ही रॉंग साइड आहे, म्हणून मी सायकल नाही थांबवली. सगळ्या मुलांना ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती असायला हवी आणि तुला नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने सायकल चालवायची आहे. तोपर्यंत बाबा आणि गट्टू चिंकीपाशी येतात. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी सर, पुन्हा अशी चूक होणार नाही. इट्स ओके, पुढच्या वेळेस पासून लक्षात ठेवा. एवढं बोलून ट्रॅफिक पोलीसवाले अंकल तिथून निघून जातात. चिंकी पोलीसवाल्या काकांनी रागवल्यामुळे जरा उदास झाली होती. अरे गट्टू, चिंकी, तुम्हाला ट्रॅफिक रूल्स बद्दल माहिती नाही? नाही बाबा, कदाचित आम्हाला माहितीये. हो बाबा, याचा अर्थ असाच होतो ना की आम्ही लक्षपूर्वक रस्ता क्रॉस करायला पाहिजे. अरे नाही गट्टू चिंकी, ट्रॅफिक रूल्स मध्ये अजून बाकीही नियम असतात. हो बाबा, ते कोणते? हो बाबा, अजून कोणते रूल्स? सांगतो मुलांनो, तुम्ही आधी घरी चला, अंधार पडतोय. आई घरी वाट बघत असेल. हो बाबा, पण चिंकी, आता सायकल मला दे. घरापर्यंत सायकल मी चालवणार. चिंकी गट्टूला सायकल देते आणि बाबा गट्टू चिंकी घरी पोहोचतात. अरे आलात तुम्ही? चला लवकर हातपाय धुवा, जेवण तयार आहे. सगळे मिळून डिनर करतात आणि झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी, गट्टू चिंकी लवकर उठा, आज मी तुमच्या दोघांना ट्रॅफिक रूल्स बद्दल सांगणार आहे, तेही फन वेने. बाबा, मला तर खूप झोप येतेय. रूल समजून घेण्यासाठी लवकर उठणं गरजेचं आहे. हो बाबा, आम्ही अजून थोडा वेळ नाही झोपू शकत का? नाही मुलांनो, चला लवकर उठा. मी आई सोबत तुमच्या आवडीचा नाश्ताही बनवला आहे. गट्टू चिंकी पटापट ब्रश करतात आणि डायनिंग टेबल जवळ जाऊन बसतात. डायनिंग टेबलवर त्यांच्या आवडीचा फेवरेट नाश्ता चीज सँडविच तयार होतं. वाव बाबा, तुम्ही तर आमचे आवडते सँडविच बनवलेत. हो मुलांनो, माझ्याकडे काय ते? बाबा मुलांना समोरच्या भिंतीवरचा एक बोर्ड दाखवतात, ज्यावर मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलं होतं ट्रॅफिक रूल्स. बाबा, हे काय? चिंकी, याच बोर्डच्या मदतीनं मी तुम्हाला ट्रॅफिक रूल्स सांगणार आहे. त्या बोर्डवर रोड सेफ्टी संदर्भात बऱ्याचशा अगदी रंगबिरंगी चित्र होती. हो बाबा. हो मुलांनो, नियम जाणून घेण्या अगोदर आपल्याला हे माहिती हवं की मी ट्रॅफिक लाईट्स आपल्याला काय सांगते. बाबा बोर्डवरच्या एका ट्रॅफिक लाईट कडे बघून इशारा करतात. बाबा, ट्रॅफिकचा हा लाल रंग आपल्याला थांबायला सांगतो. अगदी बरोबर गट्टू. आता तू सांगू शकतोस का की पिवळ्या आणि हिरव्या लाईटचा काय उपयोग आहे? ते तर नाही माहित बाबा. हो बाबा, मलाही नाही माहिती. मुलांनो, ग्रीन लाईट आपल्याला पुढे जाण्याचा इशारा करते आणि येलो लाईट आपल्याला सांगते की कधी रेड सिग्नल होऊ शकतो, तेव्हा आपली वाहनं आपल्याला हळू करायला हवीत. असं आहे होय बाबा, याचा हा अर्थ असतो? हो बेटा, तुला माहितीये काल ट्रॅफिकवाल्या काकांनी तुला का रागवलं ते? नाही. ट्रॅफिक रूल्स नुसार आपल्याला सायकल नेहमी सायकलच्या लाईन मधूनच चालवायला हवी. रोडच्या बाकी हिस्स्यांना बायसिकल साठी रॉंग साइड मानलं जातं आणि जर बायसिकल लेन नसेल तर आपली बायसायकल रोडच्या अगदी डाव्या बाजूने चालवायची. हो बाबा, आता मला कळालं की माझी काय चूक झाली होती. बाबा, अजून कोणते ट्रॅफिक रूल्स असतात? मुलांनो, यासोबतच चालण्यासाठी आपल्याला नेहमी साइड बॉक्सची आवश्यकता असते आणि बायसायकल किंवा बाईक चालवताना हेल्मेट
किंवा कार चालवताना सीट बेल्ट नेहमी लावायला हवा. हो बाबा, हे आमच्या टीचरने पण सांगितलं होतं. पण असं का बाबा? हेल्मेट आणि सीट बेल्ट का गरजेचं आहे? व्हेरी गुड क्वेश्चन चिंकी. समज तुझी सायकल खूप जोरात चालवतेस आणि एकदम समोर एक मोठा दगड रस्त्यात येतो आणि तुझा बॅलन्स बिघडतो, तेव्हा काय होईल? मग तर मी पडेल ना बाबा. हो, आणि तू जर हेल्मेट घातला असशील तर तुला डोक्याला लागणार नाही. आणि असेच तुम्ही जर कारमध्ये असाल आणि एकदम जर ब्रेक लागला तर तुम्हाला सीट बेल्ट वाचवू शकेल. ओ, आत्ता कळलं बाबा. हो मुलांनो, आणि रोड क्रॉस करताना आपल्याला अगोदर लेफ्ट मग राईट बघायला हवं आणि रस्ता मोकळा झाल्यावर मगच रोड क्रॉस करायला हवा. हो बाबा. हो, आणखी एक, बस आणि इतर अशा वाहनांवरतून राईड करताना आपण कधी उभं राहायला नाही पाहिजे आणि गाडीतून हात बाहेर काढले नाही पाहिजेत. बाबा, मी असं अजिबात करत नाही, पण चिंकी नेहमी शाळेच्या बसमधून हात बाहेर काढते. नाही बाबा, गट्टू काहीही बोलतोय आणि मी यापुढे ट्रॅफिक रूल्स अजिबात नाही तोडणार. गुड मुलांनो, मला तुमच्याकडून हीच आशा होती. बाबांच्या लेसन नंतर सगळेजण नाश्ता करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.